जितेंद्र आव्हाडांचं राजकारण कशा प्रकारचं द्वेषाचं आणि तिरस्काराचं आहे आणि जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडण लावणार आहे, हा अनुभव 4 दिवसामध्ये महाराष्ट्रातील जनतेला आला। चित्रपट अभिनेते सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर त्याच्याविषयी संवेदना काहीच नाही, पण हा हल्ला सैफ खान मुसलमान समाजाचे आहेत म्हणून हिंदू कट्टरवाद्यांनी केला, अशा प्रकारचं ट्विट त्यांनी केलंय। आणि आव्हाडांना हे करायचंच होतं की या निमित्ताने का होईना हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर संघर्ष वाढेल, मोठ्या प्रमाणावर भेदभाव निर्माण होईल या प्रयत्नात ते होते। पण आज जेव्हा पोलिसांनी तो आरोपी पकडला, तो आरोपी कुठला निघाला? बांगलादेशी घुसखोर आरोपी निघालाय। आणि म्हणून जितेंद्र आव्हाडांना मला हे सांगायचे की तुम्ही अगोदर खोटं ट्विट राजकीय स्वार्थापोटी केलं, या संदर्भात तुम्ही जाहीर माफी मागावी अशी माझी स्वतःची मागणी आहे। आणि म्हणून याद राखा आव्हाड साहेब की किमान अशा प्रकारचं घाणेरडं राजकारण करू नका।